वेळ जी कोणासाठीही थांबत नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक गोष्टी हरवतो आणि पुन्हा मिळवतो. मग तो पैसा असो वा प्रसिद्धी. पण एक गोष्ट अशी आहे, जी एकदा गेली की जगातील कोणतीही शक्ती ती परत आणू शकत नाही. ती म्हणजे वेळ. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वेळेचे महत्त्व या विषयावर एक अतिशय प्रेरणादायी आणि सविस्तर निबंध पाहणार आहोत. हा निबंध तुम्हाला वेळेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल. वेळ विनामूल्य आहे, पण ती अनमोल आहे. तुम्ही ती मालकी हक्काने मिळवू शकत नाही, पण ती वापरू शकता. निसर्गाचे चक्र अतिशय अचूकपणे चालते. सूर्य वेळेवर उगवतो, ऋतू वेळेवर बदलतात. निसर्गाचा हा नियम आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, ती म्हणजे वेळेचे पालन. मानवी जीवनात यशाची पहिली पायरी म्हणजे वेळेची किंमत ओळखणे. ज्याने वेळेचा आदर केला, वेळ त्याचा आदर करते. अनेकांना वाटते की पैसा ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पण पैसा संपला तर कष्ट करून पुन्हा मिळवता येतो. पण आयुष्यातील निघून गेलेला एक क्षणही हिऱ्या माणकांनी विकत घेता येत नाही. देवाने प्रत्येक माणसाला, श्रीमंत असो वा गरीब, दिवसाचे 24 तास सारखेच दिले आहेत. फरक फक्त इतकाच असतो की यशस्वी माणसे या वेळेची गुंतवणूक म्हणून वापर करतात, तर अपयशी माणसे वेळ वाया घालवतात. विद्यार्थी दशेत वेळेचे नियोजन करणे म्हणजे यशाचा पाया रचणे होय. अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि खेळाच्या वेळी खेळ हे सूत्र जो पाळतो, तोच विद्यार्थी परीक्षेत उत्तम यश मिळवतो. उद्या करू ही प्रवृत्ती विद्यार्थ्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जे काम आज शक्य आहे ते उद्यावर ढकलणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीला खीळ घालण्यासारखे आहे. आज आपल्या सर्वांच्या हातात मोबाईल आहे. सोशल मीडिया, रील्स आणि विनाकारण चॅटिंग यामध्ये आपला तासनतास वेळ कधी निघून जातो हे समजतही नाही. मोबाईलच्या स्क्रीनसमोर घालवलेला हा वेळ आपल्या आरोग्यासोबतच आपल्या भविष्याचेही नुकसान करत आहे. मनोरंजनासाठी वेळ देणे गरजेचे आहे, पण त्याचे व्यसन लागणे धोक्याचे आहे. वेळ ही वाळूसारखी आहे. ती हातातून निसटतच राहणार. तिला कोणीही साखळदंडाने बांधून ठेवू शकत नाही. पण आपण तिचे योग्य नियोजन नक्कीच करू शकतो. जे वेळेचा आदर करतात, वेळ त्यांचा आदर करते. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे महत्त्व ओळखा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत प्रगतीकडे वाटचाल करा. तर मित्रांनो, वेळ ही आपली सर्वात मोठी मालमत्ता आहे. तिला वाया घालवू नका. तुम्हाला हा निबंध कसा वाटला? तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन कसे करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा निबंध तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. कदाचित यामुळे त्यांच्या वेळेची किंमत त्यांना समजेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.